चला तर मग आज बनवूया हलका फुलका नाश्ता, तोही ढोकळा. ढोकळा तर सर्वांना आवडतोच, मलाही खूप आवडतो. चला म्हटलं आज माझ्या पद्धतीने बनवून पाहू जमतोय का. तर मी ते 2.5 कप ढोकळा बनवण्यासाठी मी ते 2.5 कप बेसन घेतलं होतं. 2.5 कप बेसनमध्ये 2 चमचे मी रवा टाकला होता, मोठा रवा. बेसन असं व्यवस्थित चाळण ठेवून छान व्यवस्थित चाळून घ्यायचं. ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही, त्यामुळे काय होतं की बेसनामध्ये ज्या गाठी असतात ना त्या फुटल्या जातात. बेसनमध्ये अजून काही घाण असेल तर तीही निघून जाते आणि व्यवस्थित असं चाळून घेतल्यामुळे आपला ढोकळाही हलका फुलका आणि स्पंजी होतो. त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून घेतली होती, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि पोह्याचा चमचा जो असतो त्याने सायट्रिक ॲसिड टाकून घेतलं होतं मी. आणि हे सगळं मिश्रण म्हणजे भिजवण्यासाठी मला इथे 1.5 कप मला पाणी लागलं होतं. एकसारख्या डायरेक्शनने मी इथं व्यवस्थित फेटून घेतलं होतं मिश्रण. तुम्ही इथे पाहू शकता माझ्या मिश्रणाला कसे बबल्स येत आहेत, कारण हे मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे. आपण जितकं छान फेटू ना तितका छान आपला ढोकळा स्पंजी होतो आणि खायलाही छान लागतो. अशा पद्धतीने मी हे करून घेतलं, व्यवस्थित मिश्रण फेटून घेतलं. हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं मिश्रण झाल्यानंतर त्याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. रेस्ट झाल्यानंतर ते मिश्रण छान बबलिंग होतं, म्हणजे फुगतं ते मिश्रण. त्यानंतर मी ते पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. इथं मी केक टीन घेतला होता, माझ्याकडे स्क्वेअरवाला नव्हतं त्यामुळे मी इथं केक टीन घेतला होता. हा केक टीन एक 2.5 ते 3 इंचाचा असेल माझा. त्यामध्ये मग मी हे सगळं मिश्रण टाकून घेतलं व्यवस्थित आणि टॅप टॅप करून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये म्हणजे बबलिंग येणार नाही आणि आपला ढोकळा व्यवस्थित होईल यासाठी मी असं टॅप टॅप करून घेतलं व्यवस्थित. टॅप टॅप केल्यामुळे काय होतं की आपला ढोकळा चारी बाजूने व्यवस्थित फुगला जातो, व्यवस्थित स्टीम होतं. इथे मी मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला. पाणी व्यवस्थित गरम झालं की हा ढोकळा मी त्याच्यामध्ये ठेवून घेतला. एक 20 ते 25 मिनटामध्ये माझा ढोकळा व्यवस्थित शिजला. त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये टूथपेकची काडी घालून पाहिली, तुम्ही पाहू शकता ढोकळा व्यवस्थित शिजला होता. चारी बाजूनी कडा मी त्याच्या थंड झाल्यानंतर ढोकळा काढून घेतला. त्यानंतर मी चारी बाजूने त्याच्या कडा काढून घेतल्या आणि तुम्ही इथे पाहू शकता माझा ढोकळा किती स्पंजी झाला आहे. मग मी तो कट करून घेतला ढोकळा ताटामध्ये ठेवून आणि फोडणीसाठी पाणी बनवलं होतं. फोडणीसाठी मी 1 चमचाभर तेल घेतलं होतं. त्यामध्ये जिरे मोहरीची छान तडतडीत फोडणी केली होती. त्यामध्ये मिरचीही कापून टाकली होती आणि त्यामध्ये 1 कप साधारणतः एक छोटं फुलपात्र भरून मी त्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि त्याला खळखळ उकळी येऊ दिली. चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलं आणि 1 चमचा त्यामध्ये साखर टाकून घेतली. अशा पद्धतीने मी फोडणी करून घेतली होती. ती फोडणी मस्तपैकी मी ढोकळ्यावरती ओतून दिली आणि एक ढोकळा 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकून ठेवला, जेणेकरून की ते पाणी त्यामध्ये मुरेल आणि व्यवस्थित तो स्पंजी होईल आपला आणि खायलाही छान लागेल. अशा पद्धतीने मी ढोकळा बनवला होता आणि सर्वही केला होता. मी ग्रीनवाली चटणी आणि ही रेडवाली चटणी घरीच बनवली होती. याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ढोकळा जसा दिसत होता तसा खायलाही छान झाला होता. कमेंट करून नक्की